Lúc bị nếu nó ai đấy tao cho về si chào để rồi lúc đấy rồi nhà đấy rồi mà này mà đấy rồi đấy đi mà là bây giờ rồi đấy as khăn này nó ta mình này cũng bị thế mà nhà du à này mà bây giờ đi rồi si đấy ya tao bây giờ tiền là đấy si bà đấy đấy đi mà lúc mà cao này lùi bị ai đấy tao đấy lùi bị bọn nó đấy trên trên này lùi bị lúc cao này tu là cao này mới thâu bị đấy bây giờ nào bây giờ đi tăng à số lệ cô à bố ra mà số đi à đi lúc thằng tăng à rồi số tụi nó thấy mà chỉ nhiều lệ chỉ tụi nó down lệ số em tăng à đi à mà bây giờ cái tăng à thì ông tụi nó rồi phiêu biển đi rồi tụi nó sống mà phiêu biển đi rồi tìm ra về để tụi nó tăng à cao này thấp bỏ mũi thâu ông tụi nó lấy chỉ lúc về để phía ते आपलेच आहेत चार्जर आपलेच आहे हा वायर त्यांचा आहे your which cable is your this one और यहाँ पे हम पढ़ाई के लिए इनके जैसे छोटे छोटे बच्चे भी रखते हैं चावल था बहुत रे जो हमने निगेली रे ना अभी यहाँ कली रे निगेली रे ले चावल था बहुत जो साथ ही लोग तो एलो कली रे ले दिमाग था वाले रे यहाँ पे हमारा आगे का संकल्प ऐसा है कि यहाँ पे आयुर्वेद हॉस्पिटल बनेगा और सामने की स्कूल बनाने को चाहते हैं दिमातुरो ये दिमिना चाहिए ये चेकारो सियोंने ले पुइन बिरो कलिरे तो चावने वो ना हो यहाँ ने तो को चावल बिरो नो हुई ये जैसी बारे है क्या तो मैं एक बोलना चाहती हूँ ना जो अभी हमारा जो हमने काम कर रहे हैं ना संस्था का ये दबोवा सेंटर का हमारा मास्टर वो यही काम करते हैं अस्पताल चलते हैं तो इसलिए आप लोग से हम लोग कांटेक्ट हो रहा है तो हम लोग सियारा बोलने से बनते जी मोटा बनते जी तो वो यही काम करते हैं बनते बोल रहे हैं बर्मा भी आइए करके मैं सर्जन हूँ ये दोनों भी डॉक्टर हैं मैं सर्जन हूँ ऑपरेशन करता हूँ पेट के कैंसर के सभी करता हूँ ये मैडम भी डॉक्टर है ये गायनेकोलॉजिस्ट है डिलीवरी सीजर लेडीज स्पेशलिस्ट है और ऐसे 20-25 डॉक्टर फैमिली परमानेंट डिस्ट्रिक्ट के हमारे साथ जुड़े वाले हैं वो एक महीने में एक जगह पे आते हैं उनका इकोनॉमिकल भी कंट्रीब्यूशन देते हैं और जो एजुकेशनल कंट्रीब्यूशन भी अपने ये काम में देते हैं परमानेंट डिस्ट्रिक्ट के उसके अंदर हमने दादा बोल के डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर डॉक्टर्स एसोसिएशन डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर नाम से एक डॉक्टर की एसोसिएशन बनाई वाली है ये धम्म के प्रचार के लिए वो डॉक्टर का ग्रुप पूरा इसमें हेल्प करता है अपने को परमानेंट डिस्ट्रिक्ट का तो हम आपके साथ में जुड़ के नहीं उनके समझ में आ रहा है या हम आपके साथ में जुड़ के पूरा इंडिया के अंदर भी काम करेंगे म्यांमार में भी काम करेंगे जहाँ जहाँ हो सकता है वहाँ पर धम्म का प्रचार करने के लिए धम्माचारी इंसान बनाने के लिए हम आपके साथ में एक जुट होकर मिलके काम करेंगे सर्जरी डॉक्टर अनाकाजरा ताफा से आऊँ बुआने ने क्या तुरो ये aku naku ati ada mau naku ati फिर से आप बंद कर दो फिर आप बोले से नहीं तो ये आवाज आएगी दिमाग तुरो छाला ले ले बिरो बिये aku तुरो di lo ngai ye ja ma ba no sa phya ra le de biro lo ne तुरो पाऊं बिरो ने यार का ma alo di तुरो गांव ने थे पाऊं बिरो यहाँ ने दी ता कना को प्यां पाऊं de biro lo le पाऊं बिरो सारा ले पाऊं बिरो तुरो alo ले जा ले बिरो तुरो जी मा अम्याई
ဒီဆရာဝန်တွေလည်းရှိတယ်ပြီးတော့ဒေါက်တာအမေကလည်းဆေးရုံဆိုပြီးတော့သူကဆေးရုံအတွက်ကိုလည်းသူတို့ဆောက်လုပ်ရေးလုပ်ပြီးတော့ဆေးရုံတွေလည်းဖွင့်ကြတယ်ပြီးတော့သူတို့20အစိတ်ဆရာဝန်တွေရှိတယ်တဲ့ဒီအလုပ်ကိုလုပ်တာအဲ့တော့သူတို့တွေပေါင်းပြီးတော့အခုဆရာတော်ဘုရားခေါ်တယ်လို့သူတို့မြန်မာနိုင်ငံကိုလည်းလာကြတယ်လို့ပြောဒီကနေပြီးတော့အခုပြည်နယ် district ရေးချင်တဲ့လူကြီးပါတယ်မလာဘူးလားအခုသူရေးချင်ပေါ်မှာလည်းအမှတ်တွေမလာဘူးလားयहाँ जो आप लोग अभी चूज कर रहे हैं वो ऐसा बड़ा लोग नहीं आएंगे कैसे बोल रहे हैं देने उड़ा क्या बड़ा लोग कौन से जैसे कि अभी आप लोग जो काम कर रहे हैं ना डॉक्टर हाँ वो लोग यहाँ नहीं आएंगे आज नहीं है वो सडन अचानक ये प्रोग्राम ठहरने से रात में डिसाइड हुआ ना कल का तो ये अपना को उनको प्लान नहीं हुआ नहीं आ सकते दिने तो लोग फेल रहे जा रहे हो ना यहाँ senai la we turu le ya de bo khana le yau ti lo lo ya de turu ba u lo lo tu la de ပြောချင်တာဘယ်လိုပါအခုသူတို့ရဲ့စံတာမျိုးကတဘာဝရေးတာကဘာပေါ်မှာနိုင်ငံပေါင်းစုံနဲ့မြန်မာနိုင်ငံမှာခုပေါင်း100လောက်လုပ်ကြတာဖြစ်နေတယ် अभी जो आप लोग बोल रहे हैं इसके लिए हमारा सियारो बोले से मोटा बंदे जी उनसे मुलाकात हो सकती है हो सकते आ रहे हैं पर तो ये बंदे जी अभी वॉल में जैसे कि थाईलैंड में और ये सारा 120 सेंटर है तो वो 120 सेंटर को चला रही है फिर म्यांमार में अभी एक ही सेंटर में 5000 लोग हैं पागल लोग 500 है और अस्पताल है अनाथ आश्रम है और स्कूल ऐसे फिर वो बर्मा में अभी कुछ अच्छा नहीं हो रहा है वो रोड के लिए फिर 70 एकड़ में फिर एक ऐसा कुटी बना के रखा है 200 लोग को तो जो आप लोग चाहते हैं वही वाला बनते जी हमारा मास्टर है तो अभी परमनी में ये भैया जो हम दान दे रहे हैं वो गुरु जी को दान दे रहे हैं हम और वंदे जी वो वंदे जी तो इतना बिजी है 120 सेंटर है ना इसीलिए मैं और ये वंदे जी भैया के साथ काम कर रहे हैं हम ही बैठ के सिखाना होगा तो ये अभी सेराफिया हो मैं से भैया सेराफिया ये कोई नहीं हो अभी ये कोई नहीं ऐसी है वो ले दिया ने सेराफिया ने nya li yi tha le sali yi tha le okay my name is Ashien Agadama my name is first famous name of the Buddha Koyi Siado Siado मतलब बंदे जी बंदे जी Buddha Koyi बंदे जी is famous in Myanmar on the world only not Myanmar on the world I like it I'm Mahasatama Zodika Dada in the National Council. Yes, my BSc is zoology. You know zoology? Yes. There's a doctor and name is a botany. I think that's a BSc, Bachelor of Science. Yes. And Mahamingla Dhamma is NGO, non-organization. In oh yes, Mahamingla Dhamma, Chodika Teacher. Mahamingla मतलब मंगला Mahamingla Dhamma, Chodika Teacher. Yes. Okay. All ready? We'll start like this. सर्व बौद्ध उपासक उपासिका आज कार्तिक पौर्णिमेनिमित्त राणी सावरगावच्या उपासना सेंटरचं नाव काय धम्मगिरी मृगदायवन विपස්සना केंद्राच्या पवित्र भूमीवरती ब्रह्मदेशातून आलेले पूज्यभदंत आसीन अग्गधम्म महाथेरू तयाडू त्यांच्यासोबत भिक्खू 4 भिक्खू आलेले आहेत आणि 5 हाँ बोल रहे धीरे धीरे बोल रहे सारा कुछ सोबतच भिक्खुनी संघ आणि योगिनी संघ हा
गेल्या 2 वर्षापासून भारतामध्ये रिपीटेड चॅन्टिंगच्या निमित्ताने भदंत डॉक्टर आसीन उत्तमतारा सयाडो, कम्मठाणाचार्य, विपश्यनाचार्य, जगप्रसिद्ध बौद्ध भिक्खू यांच्या मार्गदर्शनाखाली आपण विपස්සना आणि सेवा हे दोन्ही गोष्टी केल्या जात आहेत. मेडिटेशन आणि चॅरिटी ह्या दोन्ही गोष्टी केल्या जात आहेत. मागच्या फेब्रुवारीमध्ये परभणी शहरामध्ये 5 दिवसीय विपස්සना धम्मदेशना दौरा भदंत आसीन डॉक्टर उत्तमतारा सयाडो यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झाला. त्यांना निमंत्रण देण्यासाठी सारनाथ सोशल वेलफेअर फाउंडेशनचे उदयलक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आयुष्यमान उपासक भीमराव वायवळ साहेबांनी पुढाकार घेतला आणि खूप सुंदर अशा प्रकारे समाजाचा प्रतिसाद पाहून, समाजाची श्रद्धा पाहून, समाजामध्ये विपස්සनेबद्दलचं प्रेम पाहून सयाडोंनी घोषणा केली की आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्र बुद्धगयेनंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा परभणीत होईल. आणि परभणीमध्ये हे आपण बीज रोवणार आहोत. ज्या प्रकारे ब्रह्मदेशामध्ये सयाडोंनी गोयंका गुरुजींच्या पावलावर पाऊल टाकून, कारण गोयंका गुरुजींची आणि सयाडोंची भेट झालेली आहे ब्रह्मदेशामध्ये आणि त्यांच्या सेंटरमध्ये त्यांनी त्यांच्या तरुण वयामध्ये विपස්සना केलेली आहे. म्हणजे जे येणार आहेत अमेरिकेवरून, तर गुरुजींचा आदर्श समोर आहे आणि संपूर्ण जगात 250 विपश्यना केंद्र गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली चालतात उबाखिंड ट्रॅडिशनच्या माध्यमातून. तर सयाडो उत्तमतारा सयाडो आसीन डॉक्टर उत्तमतारा सयाडो यांच्या देखील जवळपास 125 सेंटर संपूर्ण जगात आहेत. 100 सेंटर ब्रह्मदेशामध्ये आहेत, म्यानमारमध्ये आहेत आणि थायलंड, व्हिएतनाम, मलेशिया आणि अमेरिका, जर्मनी, जपान, तायवान याही देशांमध्ये त्यांचे 2-2, 4-4, 5-5, 9-9 सेंटर आहेत. आणि विपश्यनेसोबत सेवा हे तत्व भंतेजींनी पाळलेलं आहे. सबर्वा मेडिटेशन सेंटरच्या अंतर्गत सेवाभावी हॉस्पिटल चालवलं जातं 600 बेडचं आणि मतिमंद लोकांना 500 मतिमंद लोकांना सांभाळतात आणि जवळपास 1000 लोकांचा वृद्धाश्रम आहे. 1000 लोकांचा वृद्धाश्रम आहे आणि जवळपास 1000 श्रामणेर त्यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत आणि जवळपास 1000 अनागारिका भिक्खुनी आणि ज्यांचे संपूर्ण परिवार कुणी युद्धामध्ये गेलाय तर कुणाच्या परिवारातले सर्वच पुरुष भिक्षू झालेले आहेत, तशा सुद्धा महिलांना दत्तक घेतलेलं आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा आश्रममध्ये राहण्याचा निवास भंतेजी देतात आणि जवळपास 5000 लोकांचा सांभाळ करतात एकटे भिक्षू ऑल ओव्हर वर्ल्ड. आणि म्यानमारमध्ये आता त्यांनी आता भारतामध्ये सुरू केलेलं आहे काम. बुद्धगयेत पहिलं सेंटर झालंय, दुसरं सेंटर भारतातलं परभणीमध्ये होते आणि महाराष्ट्रातलं पहिलं सेंटर परभणीमध्ये होतं. आणि भंतेजींचा संकल्प आहे की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, जसं राणी सावरगाव विपश्यना केंद्रासाठी 22 एकर जागा आहे, आपल्यासारखे काही दायक प्रत्येक जिल्ह्यात जर उभे झाले तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये तितकंच भव्य दिव्य अशा प्रकारचं केंद्र उभं करणे हा संकल्प आहे. या संकल्पात संपूर्ण भारतातील बौद्ध जनतेने पुढाकार घ्यावा. आता जसं परभणीतून पुढाकार वायवळ साहेब आहेत, साळवे साहेब आहेत, यांनी घेतलेला आहे, तसं सर्वांनी थोडा थोडा खारीचा वाटा जर घेण्याचा प्रयत्न केला निश्चितच 5 वर्षात 10 वर्षात म्यानमार, श्रीलंका, ब्रह्मदेशाची सारखी परिस्थिती आपण भारतात निर्माण करू शकतो. प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात विपश्यना केंद्र निर्माण करू शकतो. त्यामुळे या ठिकाणी हे मोठे भंतेजी आहेत भदंत डॉक्टर आसीन उत्तमतारा सयाडो यांच्या मार्गदर्शनाखाली आता परभणी शहरात पोस्टर लागलेले 15 ते 20 बॅनर वायवळ साहेबांनी सारनाथ सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या विपश्यना केंद्राच्या भूमिपूजनाचे 15 ते 20 ठिकाणी बॅनर पोस्टर लावलेले आहेत आणि प्रत्येक घरामध्ये पोहोचेल असं पॉम्पलेट तयार केलेलं आहे. पूर्ण परभणी तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये पॉम्पलेट पोहोचवलेलं आहे आणि 101
बौद्ध परिवारांच्या हाताने चिवरदान आणि महापरित्राण पाठ आणि कठीण चिवरदान आणि वर्षावास समाप्ती आणि बंतेजींचा बदंता उत्तम तरास यादव यांचा कठीण चिवरदानचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यामुळे अधिक प्रास्ताविक न करता